हॅलो स्टुडंट्स, तर प्रोग्रामिंग इन सीच्या लेक्चर सिरीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण शिकणार आहे व्हॉट इज प्रोग्रामिंग. तर प्रोग्रामिंग काय असतं? तर बघा, माझ्या मागे तुम्ही पाहू शकताय कोण दिसतंय आपल्याला. तर पहिले भारताचा झेंडा दिसतोय आपल्याला, दुसरा दिसतायत आपल्याला मोदीजी, आणि मागे कोण थांबलंय, हे लोक कोण आहेत? तर बघा, झेंडा दिसतोय त्यांच्या हातामध्ये, चायनीज लोक आहेत. तर मोदीजी भाषण करतायत, मागे चायनीज लोक थांबलेत. बघा, इथं मागच्या बाजूला दिसत असतील तुम्हाला चायनीज लोक थांबलेले आहेत, दिसतायत की नाही? ते झेंडा फडकवू लागलेत. काही तर मोदीजींनी भाषण दिलंय आणि ते झेंडा फडकवू लागलेत. बरं, थोडंसं इमॅजिन करून बघा, ही रिअलिस्टिक आहे का गोष्ट? ही सत्य होऊ शकते का? की मोदीजी भाषण कसं करतात? मोदीजींना तुम्ही असं म्हणताना बघितलंय का कधी, की माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू दिस इव्हेंट, असं बोलतात का मोदीजी? भाषेच्या स्वाभिमानासहित मोदीजी काय म्हणतात? भाइयों और उनकी प्यारी बहनों, म्हणतात की नाही? भाइयों और बहनों, मोदीजी असंच म्हणतात, भाइयों और बहनों. बरं, चायनीज लोकांना हे भाइयों और बहनों समजलं का? समजेल का? नाही समजणार. त्यांना हिंदी लँग्वेज समजत नाही. मोदीजीला समजते, आपल्याला समजते, चायनीज लोकांना समजलं का? बरं, कोणाला त्यांनी इंटरॅक्ट करू लागले तिथे? चायनीज लोकांसोबत. त्यांना समजेल का? नाही समज. ठीक आहे. तर आपण 3 कॅरेक्टर लक्षात ठेवणार. बरं, ह्या सीनमध्ये किती कॅरेक्टर आहेत? 2च आहेत. फर्स्ट आहेत चायनीज लोक, सेकंड आहेत मोदीजी. क्लिअर? चला, ह्या सीनला थोडंसं आपण बदलू, जेणेकरून चायनीज लोकांना मोदीजी काय बोलले समजलं पाहिजे. आता बघा, हा फोटो बघा. तर आता काय दिसतंय तुम्हाला वेगळं? मोदीजी दिसतायत. बरं, मी थोडंसं बाजूला सरकतो. इकडच्या बाजूला कोण दिसतंय? एक सुंदर कन्या दिसते. हा, इथून आता दिसत असेल बघा तुम्हाला. तिकडे मोदीजी आहेत, इकडे एक सुंदर कन्या दिसते. ती सुंदर कन्या कोण आहे? तर जेव्हा पण मोदीजी बाहेर दुसऱ्या देशांमध्ये जातात, सोबत आपल्या ट्रान्सलेटर घेऊन जातात. बघा, दिसते ही ट्रान्सलेटर आहे. तर ह्या ताई आहेत ट्रान्सलेटर ताई. ठीक आहे. आणि हे आहेत आपले मोदीजी. पण खालच्या बाजूला हे जे लोक दिसतात हे आहेत चायनीज लोक. तर मोदीजी जसं म्हणले, नमस्ते भाई और बहनो, नमस्ते मित्रांनो, असं जर मोदीजी म्हणले तर चायनीज लोकांना समजणार आहे का? नाही. मग मध्ये कोण येणार? ह्या ताई येणार. काय म्हणणार? त्यांना त्यांच्या भाषेत समजून सांगणार जे मोदीजी बोललेत. तर बघा, आता आपल्या पिक्चरमध्ये किती लोक आहेत? 3 लोक आहेत. पहिले कोण आहेत? मोदीजी. दुसऱ्या कोण आहेत? ह्या ताई आहेत. तिसरे कोण आहेत? हे चायनीज लोक आहेत. दिसत आहेत चायनीज लोक. तर 3 कॅरेक्टर आले आपल्या पिक्चरमध्ये. बरं, प्रत्येक वेळी मोदीजी जे भाषा बोलले ते ह्या ट्रान्सलेटरला ऐकावं लागेल आणि त्याला ट्रान्सलेट करून चायनीज लोकांना समजून सांगावं लागेल. हेच काम आहे ट्रान्सलेटरचं, राईट? तर हेच थोडक्यात काय चालू आहे? हेच प्रोग्रामिंग चालू आहे. बघा, आता तुम्हाला लक्षात येईल प्रोग्रामिंग काय असतं. हे उदाहरण लक्षात ठेवा तर 100% समजेल. तर बघा, ज्याप्रमाणे मोदीजी बोलत होते चायनीज लोकांसोबत, त्याचप्रमाणे आता आपल्याला प्रोग्रामिंगमध्ये काय करायचंय? आपल्या कम्प्युटरला बोलायचं आहे. आणि आपण बोलतो कसं? इन्स्ट्रक्शन देतो आपण. एका पर्टिक्युलर लँग्वेजमध्ये इन्स्ट्रक्शन देतो आपण. जसं आपल्याला सांगायचं, आपला लहान भाऊ आहे, जा रे पाणी घेऊन ये. कुठल्या भाषेत सांगितलं? मी मराठीत. मराठीत इन्स्ट्रक्शन दिले की नाही मी त्याला, लगेच तो पाणी घेऊन आला. ठीक आहे. तर हाय लेवल लँग्वेज कुठली असते? जी भाषा आपल्याला समजते त्याला म्हणायचं हाय लेवल लँग्वेज. कोणत्या आहेत? सी, C++, जावा, पायथन, रुबी, स्काला, सी शार्प, ह्या आहेत हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज. ज्या आपण वाचल्या तर आपल्याला समजतील, स्टडी केल्या तर समजतील. जे आपल्याला समजत नाही पण आपल्या कम्प्युटरला समजते, अशी एक भाषा आहे जी आपल्याला नाही समजणार पण आपल्या कम्प्युटरला समजणार आहे. त्याला म्हणतो आपण बायनरी लँग्वेज, 0-1 लँग्वेज. बायनरी म्हणजे 0 आणि 1, 2 पासून म्हणले. कम्प्युटरला 0 आणि 1 ही लँग्वेज समजते. आपल्याला समजते हाय लेवल लँग्वेज, कम्प्युटरला समजते बायनरी लँग्वेज. मग आपण जर एखाद्या भाषेत हाय लेवल लँग्वेजमध्ये बोललो कम्प्युटरला, तर त्याला समजणार आहे का? मी सांगितलं कम्प्युटर प्लीज ओपन इट, प्लीज ओपन अ विंडो, नाही समजणार. त्याला त्याच्या भाषेत इन्स्ट्रक्शन द्यावं लागतं. मग आता हे तर आपण भाषा बोलू शकत नाही 0-1-0-1. मग कोण करून देणार आपल्याला ट्रान्सलेशन? तर इथं आपल्याला ट्रान्सलेशन करून देणार आहे आपला कंपायलर.
तर हा आहे आपला ट्रान्सलेटर. जसं आपल्या वरच्या पिक्चरमध्ये ती सुंदर स्त्री होती जी ट्रान्सलेट करून देत होती, तसं इथं कोण आहे? कंपायलर. काय काम असतं कंपायलरचं? कंपायलर ट्रान्सलेट्स दिस हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज टू लो लेवल. लो लेवल हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेजला लो लेवलमध्ये कन्वर्ट करून द्यायचं काम कोणाचं आहे? तर कंपायलरचं आहे. तर बघा इथं मी डेफिनेशन देखील लिहून ठेवली आहे. इट इज अ सिस्टम सॉफ्टवेअर दॅट ट्रान्सलेट प्रोग्राम लेटर इन हाय लेवल लँग्वेज टू लो लेवल लँग्वेज. त्यालाच मशीन लेवल लँग्वेज देखील म्हणतो आपण. तर क्लिअर आहे आता सीन. काय आहे प्रोग्रामिंग म्हणजे? हाय लेवल भाषेमध्ये बोलणे, थोडक्यात कम्प्युटरला इन्स्ट्रक्शन दिले कुठल्या लँग्वेजमध्ये? हाय लेवल लँग्वेजेसमध्ये. आणि कम्प्युटरला कुठली भाषा कळती? बायनरी लँग्वेज. कोण ट्रान्सलेट करून देणार आहे? कंपायलर करून देणार आहे. क्लिअर? ह्यालाच म्हणतो आपण प्रोग्रामिंग. स्टेप बाय स्टेप कम्प्युटरला इन्स्ट्रक्शन देणे हाय लेवल लँग्वेजमध्ये, त्याला म्हणतो आपण प्रोग्रामिंग. तर ह्या सिलेबसमध्ये आपण कोणती हाय लेवल लँग्वेज वापरतोय? सी ही हाय लेवल लँग्वेज वापरतोय आपण, सी. पुढच्या सेमिस्टरला आपण C++ वापरणार, त्याच्या पुढच्या सेमिस्टरला जावा, त्याच्या पुढच्या सेमिस्टरला पायथन. ठीक आहे, थँक्यू.